महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मैं मराठी नहीं बोलूंगा, जो करना है करो, बँक मॅनेजरची अरेरावी। मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मराठीचा मुद्दा चांगलाच गाजल्याचे म्हटले जात आहे। मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा मुद्दा लावून धरला आहे। बाहेरून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्यांनी मराठीबाबत चुकीचे बोलणे किंवा केलेली अरेरावी दादागिरीला मनसेने आपल्या स्टाईलने उत्तर दिले आहे। असाच एक प्रसंग पुन्हा एकदा समोर आला आहे। यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र यात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मनसेने चांगलाच दणका दिला आहे। मिळालेल्या माहितीनुसार बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या माहीम शाखेत ग्राहकांशी उद्धट बोलणाऱ्या कर्मचाऱ्याला विचारणा करायला गेले असता मी मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, अशी अरेरावीची भाषा कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली। मनसे चिटणीस अनिश खंडागळे यांची बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर यांच्याकडे तात्काळ माफीनामा आणि ट्रान्सफर करण्याची मागणी केली। ही मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे। यानंतर मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसत आहे। मराठीत नाही बोलणार, नहीं आती मुझे। का? हिंदी आती। नोकरी कुठे करताय? बैंक ऑफ महाराष्ट्र। मराठी का नाही? मराठी का नाही? गव्हर्नमेंट मराठी का येत नाही मला ते सांगा। इट इज अ नॅशनलाइज्ड बँक। मराठी काय? कुठे नोकरी करताय? बैंक ऑफ महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये नोकरी करताय, मग तुम्ही मराठी का येत नाही? हिंदी। महाराष्ट्रामध्ये राहावं लागेल तर मराठी शिकावी लागेल। नो। काय? एक मिनिट थांबा, तुम्ही आता थांबा। का नाही? का नाही? का नाही? मराठी बोलावं लागेल। Where it is written? काय नाही? अच्छा, रिटर्न मध्ये पाहिजे। ठीक Where आहे, it is तुम्हाला written? दाखवतो। जय महाराष्ट्र, मी अनिश खंडागळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चिटणीस। मी आता बँक ऑफ महाराष्ट्र माहीम मध्ये उभा आहे आणि हा जो माणूस आहे इथला एका आमच्या म्हणजे बँकेमधला कोणी व्यक्ती लोन घेण्यासाठी गेले होते, त्यांच्यावरती दादागिरी करतोय आणि प्लस तो बोलतोय की तुमची भाषा उद्धट आहे आणि स्पष्ट बोलतो मला मराठी येत नाही। काय? मराठी येत नाही, बरोबर ना? आणि बोलतो मराठीमध्ये मी बोलणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यांना आम्ही दाखवून देतो आता काय बोलते। ठीक आहे, डन। नाही, तुम्ही दादागिरी करणारा स्टाफ ठेवता काय? तो सरळ उद्धट बोलतो, मॅडम त्याची ट्रान्सफर पाहिजे आम्हाला। आता बघा कसं निघून गेला हा स्टाफ इथून। हा मराठी माणसांना उलट बोलतो मध्य प्रदेशवरून आलोय मी मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा। आणि आता याला ब्रांच मॅनेजरने आतमध्ये पळवलंय। मी मॅडमला स्पष्ट सांगितलं की याला इथून काढायचं, ट्रान्सफर पाहिजे, नाही तर उद्या 12 वाजता आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतोय। मराठी न बोलण्यावरून अनिश खंडागळे यांनी माहीम शाखेतील कर्मचाऱ्याला विचारणा केली, तुम्हाला मराठी भाषा येत नाही का? नसेल तर का बोलत नाही, असा प्रश्न अनिश खंडागळे यांनी केल्यावर बँकेतील कर्मचाऱ्याने नकारार्थी उत्तर दिले। यावरून तुम्ही मुंबईत काम करता, मराठी बोलता आलेच पाहिजे, असे खंडागळे यांनी ठणकावून सांगितले। तसेच नोकरी कुठे करता या प्रश्नावर मला हिंदी येते, मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी करतो, ही सरकारी बँक आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे, असे उद्धट उत्तर त्या कर्मचाऱ्याने दिले। महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी शिकावी लागेल, असे खंडागळे यांनी निक्षून सांगितले। तरीही सदर कर्मचारी नकारार्थीच उत्तर देत होता। दरम्यान एक मराठी माणूस बँक ऑफ महाराष्ट्र येथे कर्ज घेण्यासाठी आला होता। त्या मराठी माणसाला या कर्मचाऱ्याने चुकीची वागणूक दिली, त्याच्यावर दादागिरी केली। या कर्मचाऱ्याची भाषा उद्धट आहे, मराठी बोलण्यास सांगितल्यावर सरळ मराठी बोलणार नाही अशी उत्तरे देतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काय होते हे आता आम्ही यांना दाखवून देतो, असा इशाराही खंडागळे यांनी यावेळी दिला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।